एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी नीलम तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जरा खासच आहे कारण आमची अचानक एक ट्रिप ठरलेली आहे. ती तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आम्ही भीमाशंकरला निघालेलो आहोत. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येथे सगळेच जण दर्शनाला जातात. मग ठरलं चला जाऊया भीमाशंकरला आणि त्याचाच हा प्रवास चालू झाला. सकाळी लवकरच उठून आम्ही घराच्या बाहेर पडलो. कुठे चाललीस? भीमाशंकरला. काय आहे तिथे माहितीये का? काय काय? खेळायला खेळणी खाऊ. अगं खेळायला नाही ग. तू कशासाठी भीमाशंकरला चालली माहितीये का? अच्छा, तिथं मंदिर आहे. फक्त मंदिर? फक्त मंदिर नाही, महादेवांचं मंदिर आहे, शंकराचं. माझून सकाळी लवकर निघाल्यामुळे नाश्ता काही केला नव्हता. तोच करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. मग तिथेच राजविका आणि माझ्या थोड्याशा गप्पा चालू होत्या. मी तिला विचारत होते आपण कुठे चाललोय, तर ती अशी काही उत्तर देत होती. मग मी तिला सर्व काही समजून सांगितले. त्यानंतर मस्त अशी तर्रीदार मिसळ आली. टेस्ट तर छान होतीच आणि राजविकाला खायचा होता वडापाव. मग काय तोही आला. शराला काहीच नको होतं, तिला फक्त चॉकलेटच हवं होतं. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि भीमाशंकरला खूप जास्त पाऊस पडतो, त्यामुळे दोघींनाही रेनकोट घातलेला. पण सुदैवाने काय झालं, प्रवास करताना पाऊस हा काही आलाच नाही. सगळीकडे ऊनच होतं, पण निसर्ग सौंदर्य पाहताना मन मात्र खुश होऊन जात होतं. सगळीकडे बाहेर मस्त अशी हिरवळ पसरलेली होती. एका ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो तर राजविकाला हा धबधबा दिसला. पाऊस नसल्यामुळे थोडंच पाणी दिसत होतं, पण एवढा लांबूनही तिने मला दाखवला. मम्मी हा बघ वॉटरफॉल म्हणून. आम्ही जिथे राहतो तिथून साधारण 100 ते 120 किलोमीटर एवढा अंतर होतं भीमाशंकरला जाण्यासाठी आणि रस्ता हा पूर्ण घाटाघाटांचाच होता. मध्ये खूप सारे धबधबे आणि हे धरणही लागलं. हा सगळा व्ह्यू पाहत पाहत आमचा प्रवास चालू होता. मध्येच पोरींच्या गप्पाही चालू होत्या. तुम्हाला तर माहीतच असेल भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे इकडे गर्दी राहते आणि श्रावण महिना म्हटला तर फारच गर्दी असते. इकडे भीमाशंकरला पोहोचल्यानंतर पूर्ण असे धुके पसरलेले होते. पूर्ण वातावरण बदलून गेलं होतं. जाताना आम्हाला 2 ते 3 पार्किंग लागले. 4 व्हीलरसाठी वेगळं पार्किंग होतं आणि 2 व्हीलरसाठी वेगळे पार्किंग होते. म्हणजे साधारण 4 व्हीलर लावल्यापासून तिथून आम्हाला 5 किलोमीटर चालत अंतर काटावं लागलं आणि 2 व्हीलरपासून 2 किलोमीटर. तसे तिकडे लोकल ट्रान्सपोर्टही होते, जे की 5 किलोमीटर जाण्यासाठी 40 रुपये घेत होते. जाताना खूप सारे लोक चालतच चालले होते. मग काय आम्ही पण म्हटलं चालतच जाऊ आणि थोडेफार फोटोही काढू. मस्त असं क्लायमेट चेंज होत होतं. मध्येच थोडा पाऊस येत होता, थोडे धुके वाटत होते. गप्पा मजा मस्ती करत आम्ही निघालो. राजविका काही चालत होती, पण शरा काही चालायला तयार नव्हती. तिला उचलून घ्यावेच लागत होते. मध्ये जाताना आम्हाला हे खूप सारे माकड दिसले. पूर्ण तिथे पूर्ण. बापरे, मी आता टाइम काय झालाय सांगू का तुम्हाला? 11 साधारण वाजले असतील दुपारचे. चला, राजविका गेलेली आहे पुढे, शर्विका आणि तिच्या पप्पा चालले. इकडे चालत जाताना आम्हाला रस्त्यामध्ये खूप साऱ्या गायाही लागल्या. हेच राजविकाला शर्विकाला आम्ही दाखवत चाललेलो होतो. जंगल असल्या कारणाने इकडे वातावरण थोड्या थोड्या वेळाने पूर्ण चेंज होत होते. मध्येच धुके जाणवत होते, मध्येच थोडासा पाऊस लागत होता, पण मजा येत होती जाताना. शराला थोडीशी झोप आलेली होती, त्यामुळेच ती अशी काही एकदम शांत होती. थोड्या वेळातच आम्हाला खूप सारे माकड दिसायला सुरुवात झाली आणि मग काय तिचा मूड एकदम फ्रेश झाला. जर तुम्हाला चालत जायचं नसेल तर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टचाही वापर करू शकता किंवा PMT बस वगैरेही जातात इकडे. चालत जात असतानाच आम्हाला हे खूप सारे माकड दिसत होते आणि हे सर्व पाहून शराची झोप एकदमच उडून गेली आणि ती आनंदाने चेकडायला लागली. मम्मा बघ ना, तिचं चालूच. त्यानंतर काय मूड एकदम फ्रेश झाला आणि शरा ही बघा कशी करते. शरा काय पाहतीये ग तू? शरा काय पाहतीये? कॅट. कुठे कॅट? हा, जायचं नाही, गाडी येते. बघू कशी कॅट पाहतीये.
फायनली एवढे चालल्यानंतर आम्हाला दुकानाच्या रांगा दिसायला लागल्या, म्हणजे मंदिर जवळ आलंय असं वाटलं. मग काय दर्शनाच्या रांगेमध्ये लागले सगळेजण. इथे दर्शन घेण्यासाठी 2 रांगा होत्या, एक मुखदर्शनाची रांग आणि एक स्पर्श दर्शनाची रांग. आणि श्रावण महिना असल्यामुळे गर्दी तर तुम्ही पाहू शकता. मग काय आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीतूनच गेलो होतो, पण स्पर्श दर्शनाच्या रांगेत जर उभे राहिलो असतो तर साधारण आम्हाला 7-8 तास तर असेच गेले असते. कारण लाईनमध्ये असणाऱ्यांना आम्ही विचारलं तर ते म्हटले आम्हाला खूप वेळ झालाय उभे राहून. मंदिराकडे जाताना खूप साऱ्या पायऱ्या उतरून आम्ही गेलो आणि फायनली आमचं दर्शनही खूप छान झाले. मग काय मस्त असे फोटोज वगैरे काढून घेतले. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही इकडे येणार असेल तर खूपच गर्दी असते आणि सोमवार आणि सुट्टीचा दिवस असला तर विचारूच नका. चला, आपल्या व्हिडिओद्वारेच या स्क्रीनमधून तुम्हीही मस्त असे भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता. मंदिर परिसरामध्ये सगळीकडेच फक्त हर हर महादेव हा जयघोष चाललेला होता. त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर सगळ्यांनी थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि बाहेर जिथे धागा बांधतात हातामध्ये तो बांधण्यासाठी गेलो. त्यानंतर मग आम्ही इकडे दीपस्तंभ आहे तिथे गेलो. तिथेही मस्त असे महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि मग मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आलो. तिथे थोडेफार हॉटेल आहेत, तिथे आम्ही थोडीशी कॉफी घेतली आणि त्यानंतर मंदिराच्या कळसाचेही दर्शन घेतले. तुम्हीही पाहू शकता, कळसाचे दर्शन घेऊ शकता. चला तर मग भीमाशंकरला आलो, दर्शनही झाले. त्यानंतर वरती येताना प्रसादही घेतला आणि मुलींसाठी थोडेफार खेळणे वगैरे घेतले आणि मग आम्ही आमच्या घरी परतीच्या प्रवासाला निघालो. मध्येच जिथे हा धरणाचा व्ह्यू दिसतो तिथे थांबून कणीसही एन्जॉय केले. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.